नुकत्याच जाहीर झालेल्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 नुसार भारतीय पत्रकारितेचे स्थान डळमळीत झाले आहे. भारतीय पत्रकारिता पारतंत्र्यात आहे अशा प्रकारची प्रतिमा तयार झाली आहे. मात्र अशा वातावरणात भारतीय पत्रकारितेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जगातील पत्रकारितेतला ऑस्कर समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार नुकताच जाहीर झाला आणि यावर्षी या प्रतिष्ठित पुरस्कारावर दोन भारतीयांनी आपले नाव कोरले आहे. आनंद आरके आणि सुप शर्मा या दोन पत्रकारांनी अशा एका विषयावर प्रकाश टाकलाय ज्याने सध्या संपूर्ण देशाला विळखा घातला आहे. तो विषय म्हणजे डिजिटल अरेस्ट आणि सायबर फ्रॉड. नेमक्या कोणत्या कामासाठी या दोन भारतीयांना हा पुरस्कार मिळाला? ट्रॅप्ड हा त्यांचा प्रोजेक्ट नेमका काय होता आणि पुलित्झर पुरस्काराचा इतिहास काय आहे? आज हे सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. या वर्षीच्या पुलित्झर पुरस्कारांमध्ये इंटरनॅशनल रिपोर्टिंग आणि ग्राफिक स्टोरी टेलिंग या दोन श्रेणींमध्ये भारतीयांनी बाजी मारली आहे. आनंद आरके हे एक उत्कृष्ट ग्राफिक पत्रकार आहेत. त्यांनी डेटा आणि व्हिज्युअल्सच्या माध्यमातून गुंतागुंतीचे विषय सोपे करून मांडण्यात हातखंडा मिळवला आहे. सुप शर्मा या अनुभवी पत्रकार आहेत. त्यांनी गेल्या अनेक दशकांपासून पत्रकारितेत आपले मोलाचे योगदान दिले आहे. या दोघांनी ब्लूमबर्ग या जागतिक माध्यम संस्थेसाठी काम करत असताना एक असा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट सादर केला ज्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली. या दोघांना हा पुरस्कार त्यांच्या ट्रॅप्ड या विशेष प्रोजेक्टसाठी मिळाला आहे. हा प्रोजेक्ट प्रामुख्याने डिजिटल अरेस्ट या नवीन प्रकारच्या सायबर गुन्हेगारीवर आधारित आहे. तुम्ही बातम्यांमध्ये ऐकले असेल की एखाद्या व्यक्तीला फोन येतो, समोरून कोणीतरी सीबीआय, ईडी किंवा पोलीस अधिकारी असल्याचे सांगते. ते म्हणतात की तुमच्या नावावर ड्रग्सचे पार्सल आले आहे किंवा तुमच्या बँक खात्यातून मनी लॉन्ड्रिंग झाले आहे. त्यानंतर तुम्हाला तासनतास व्हिडिओ कॉलवर अटकेत ठेवले जाते आणि तुमच्याकडून लाखो रुपये उकळले जातात. यालाच डिजिटल अरेस्ट म्हणतात. आनंद आरके आणि सुप शर्मा यांनी त्यांच्या या प्रोजेक्टमध्ये एका लखनौच्या न्यूरोलॉजिस्टची स्टोरी सांगितली. विचार करा, एक डॉक्टर जो स्वतः सुशिक्षित आहे त्यांना या सायबर भामट्यांनी कसे जाळ्यात ओढले आणि त्यांच्याकडून जवळपास 2,80,00,000 रुपये लुबाडले. त्यांच्या या रिपोर्टिंगमध्ये केवळ पीडितांची व्यथा नव्हती, तर हे गुन्हेगार कसे काम करतात, त्यांचे नेटवर्क कसे पसरले आहे आणि लोकांच्या मानसिकतेचा ते कसा फायदा घेतात याचे सविस्तर विश्लेषण ग्राफिक्सच्या माध्यमातून करण्यात आले आहे. म्हणूनच त्यांच्या या कामाला इंटरनॅशनल रिपोर्टिंग मधील सर्वोच्च सन्मान मिळाला आहे. हा विषय यासाठी देखील महत्त्वाचा मानला जात आहे कारण गेल्या काही वर्षांपासून आपण पेगाससच्या माध्यमातून सरकार आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे ऐकत आलो आहोत. सरकार विरोधात बोलणारे, लिहिणारे पत्रकार, विरोधी पक्षातील काही महत्त्वाचे नेते, उच्चपदस्थ अधिकारी यांच्यावर सरकार नजर ठेवून असल्याचे बोलले जाते. इतकंच नाही तर सामान्य माणसांचा विचार, त्यांचे निर्णय, त्यांनी कोणत्या गोष्टींवर विचार करावा हे देखील आता सरकारच ठरवत आहे. या कामांसाठी त्यांना साथ मिळाले ती सोशल मीडिया चालवणाऱ्या मोठ्या कंपन्यांची. हे समजून घेण्यासाठी तुम्ही नेटफ्लिक्सवरील 2 डॉक्युमेंटरी सिरीज पाहू शकता. एक आहे द ग्रेट हॅक व दुसरी आहे सोशल डायलमा. द ग्रेट हॅक मध्ये अमेरिकेत 2016 साली झालेल्या राष्ट्रपती निवडणुकांमध्ये सोशल मीडियाने कशी भूमिका बजावली, लोकांचे मतपरिवर्तन कसे केले व सामान्य लोकांच्या निर्णय प्रक्रियेत कसा हस्तक्षेप केला हे पाहायला मिळेल. तर सोशल डायलेमा या डॉक्युमेंटरीमध्ये ऑनलाईन व सोशल मीडियावर आपल्याला दिसत असलेल्या जाहिराती मेटा, गुगल यांसारख्या मोठ्या कंपन्या कशा कंट्रोल करतात व त्यांच्या माध्यमातून आपला मेंदू कसा कंट्रोल करतात हे सविस्तरपणे दाखवले आहे. त्यामुळे इंटरनेटमुळे जग जरी एक ग्लोबल विलेज बनले असले तरी त्याच इंटरनेटमुळे होणारे नुकसानही आता जगासमोर येत आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणजे आनंद आरके व सुप शर्मा यांचा ट्रॅप्ड हा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट. आता थोडंसं या पुरस्काराबद्दल जाणून घेऊ. पुलित्झर पुरस्कारांची सुरुवात 1917 मध्ये झाली. हा पुरस्कार अमेरिकेतील जोसेफ पुलित्झर यांच्या स्मरणार्थ दिला जातो. त्यांनी कोलंबिया विद्यापीठात पत्रकारिता विभाग सुरू करण्यासाठी मोठी देणगी दिली होती. हा पुरस्कार मुख्यत्वे पत्रकारिता, साहित्य, संगीत आणि नाटक या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. दरवर्षी 23 श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो, ज्यापैकी 15 श्रेणी केवळ पत्रकारितेसाठी आहेत.
या पुरस्काराच्या विजेत्याला एक प्रमाणपत्र आणि साधारणपणे $15,000 एवढी रोख रक्कम देऊन गौरवण्यात येते. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ आणि पुलित्झर बोर्ड मिळून या पुरस्काराचे सर्व नियंत्रण करतात. जरी हे अमेरिकन पुरस्कार असले तरी जागतिक स्तरावर महत्त्वाच्या असलेल्या विषयांवरील वार्तांकनासाठी जगभरातील पत्रकारांना यात स्थान मिळत आलेले आहे. भारतासाठी हा बहुमान अत्यंत मोठा आहे. डिजिटल युगात सायबर गुन्हेगारी हा एक जागतिक प्रश्न बनला आहे. भारतीय पत्रकारांनी या विषयाला जागतिक मंचावर नेऊन ठेवले आहे. याआधीही दानिश सिद्दीकी, अदनान आबिदी यांसारख्या भारतीय पत्रकारांनी पुलित्झर जिंकून भारताची मान उंचावली आहे. हा पुरस्कार अशावेळी भारतीय पत्रकारांना मिळाला आहे जेव्हा भारतीय पत्रकारितेचे स्थान जागतिक स्तरावर घसरत चालले आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026च्या निर्देशांकात भारताचे स्थान 180 देशांपैकी 157व्या स्थानावर आले आहे. याचा अर्थ भारतात पत्रकारितेची स्वतंत्रता अगदीच धोक्यात आली आहे. परंतु यावेळचा पुरस्कार हा सायबर सुरक्षेच्या जनजागृतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल आणि सुप शर्मा व आनंद आरके यांच्या या कामामुळे अशा गुन्ह्यांविरुद्ध लढण्यासाठी प्रशासनाला आणि जनतेला नवी दिशा मिळेल अशी आशा आहे.